गुढीपाडव्याच्या नवीन वर्षानिमित्त सर्व भाविकांना त्याचप्रमाणे राणे परब मंडळींना हार्दिक शुभेच्छा. समजला. तर आता पुढील कार्यक्रम असा, पहिल्यांदा राम जन्माची या ठिकाणी घटस्थापना केली जाते. त्या घटस्थापनेच्या पूजेसाठी राणे परब बसतात. ती घटस्थापना करून झाल्याच्या नंतर गुढीपूजन करायचा. गुढीपूजन करून झाल्यानंतर भटजी वर्षफलाचा पंचांग वाचण्यात येते आणि ती पंचांग वाचनाची समाप्ती झाल्याच्या नंतर सर्व जमलेल्या भाविकांना प्रसाद वाटला जातो आणि तदनंतर मग सर्व भाविक आपापल्या घरी गुढीपूजन करण्यासाठी जातात. रात्र 9:30 वाजता पोथीवाचनाची समाप्त झाल्याच्या नंतर श्रीदेव रामेश्वराचं वारा काढले जाते. वारा आणि पालखी या देवळासभोवती प्रदक्षिणा होते. पहिल्या दिवशी सर्व देवस्थानांना भेट देऊन श्रीदेव रामेश्वर मंदिरात येतो आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पुढे कीर्तनाला सुरुवात होते. आणि तत्पूर्वी वारा बसल्याच्या नंतर कांदळगावचे कांदळकर हे चाफ्याच्या फुलाचे देवाच्या गळ्यातनी हरदास बुवांच्या गळ्यात चाफ्याच्या फुलाच्या माळा घालतात आणि त्यानंतर इतर लोकांच्या कामाला सुरुवात होते आणि त्यानंतर देवाचे विसर्जन आणि कीर्तन 12:30 पर्यंत कीर्तनाची समाप्ती, असा 9 दिवस कार्यक्रम असतो. रामनवमी दिवशी सकाळी रामजन्माचा कार्यक्रम, त्यानंतर रामजन्माचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर पालखी देवळासभोवती प्रदक्षिणा होते. ती झाल्याच्या नंतर पालखी मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी सुंठवडा प्रसाद म्हणून वाटला जातो. तो वाटून झाल्याच्या नंतर दुपारी 1 वाजता महाप्रसादास सुरुवात होते. त्याचप्रमाणे रात्र परत 9:30 वाजता पोथी वाचन, त्यानंतर कीर्तन आणि कीर्तनानंतर मग दशावतारी नाटक, असा हा कार्यक्रम 9 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रामेश्वराचा वारा काढून त्या कार्यक्रमाची समाप्ती होते. धन्यवाद.